श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. त्या सर्व काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत. घरात शांतता ठेव, कारण तुझ्या मनाला काही अशा धक्क्याची जाणीव झाली आहे ज्यामुळे तुझे मन अशांत होत आहे. वारंवार अशांत मनाला शांत करणारा हा संदेश संपूर्ण ऐकून घे. तुझ्या मनातील त्या भीतीला, त्या भयाला दूर करण्यासाठी आज तुझे स्वामी तुझ्यापुढे उपस्थित आहे. जेव्हा तू लक्ष देतोस की स्वामी काही संकेत देत आहेत का, तेव्हा त्याकडे लक्ष पुरव, कारण मी आज तुझ्याशीच बोलायला इथे उपस्थित आहे. जेव्हा कधी तुझे मन हरते किंवा तुला कशा गोष्टींची भीती वाटू लागते, तेव्हा फक्त माझे स्मरण कर. हम गया नहीं जिंदा है या वचनावर विश्वास ठेव. तुझे सर्व काही त्रास, क्लेश, दुःख आणि भय नाहीसे करणारे काही आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुझ्याच पुढे का आला आहे, तुझीच निवड का करण्यात आली आहे, याचा विचार जर तुझ्या मनात असेल तर हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच आहे. पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा, कारण यातून तुला ऊर्जावान आशीर्वाद मी देत आहे. अगदी पुढच्या क्षणाला तुम्ही ते प्राप्त करणार आहात, कारण कधीकधी लहान गोष्टीतूनही तुमच्यासाठी खूप मोठे काही घडणार आहे. तेव्हा तयार व्हा. या सृष्टीने तुमच्यासाठी ते सर्व निर्माण करण्याचे ठरवले आहे. भगवंताने आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला ते देण्याचे ठरवले आहे. जर तुम्ही त्यासाठी तयार होत आहात तर फक्त विश्वास ठेवा की तुम्हाला ते सर्व मिळणार आहे. तुमच्या कल्पनेच्याही बाहेर तुम्हाला तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद मिळणार आहे. तुम्हाला त्या सर्व काही कल्पना सत्यात उतरताना आता दिसून येणार आहेत. भय सोडा आणि भीती ही तुमच्या मनातील एका काळोखा कोपऱ्यातली आहे. जिथे जिथे काळोख आहे तिथेच भय आहे, पण जिथे देवाचा उज्ज्वल प्रकाश आहे तिथे भय नाही, भीती नाही. म्हणून बाळा, माझ्या दिव्य प्रकाशाने आज तू परिपूर्ण होत आहेस. तुझ्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर आहे. तू तुझ्यासाठी जे हवं आहे ते माझ्याकडे सहजतेने मागू शकतोस, कारण तुझा संपूर्ण विश्वास, श्रद्धा ही माझ्यावर आहे. तुझे मन संतुष्ट करण्यात येण्यासाठी मी तुला काही आशीर्वादाने, चमत्काराने भरणार आहे. जर तुला कधी कधी असे वाटते की तुझे शत्रू हे बाहेर आहेत, पण ते बाहेर नसून कधीकधी तुझ्या आतील शत्रूंनीही तुझ्या जीवनात काही काळोख पेरला आहे. जसे की तुला कित्येकदा काही करू वाटते, काही कार्य पूर्ण करू वाटते, पण तू त्यामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न देखील करत नाहीस. किंवा कधीकधी आळस हा तुझा शत्रू होतो. मग त्या आळसापासून दूर हो, लांब हो, कारण आळस कधीच कुणाचं चांगलं होऊ देत नाही आणि कधीच कुणाला पुढेही जाऊ देत नाही. तुलाही आळसापासून दूर राहायचं असेल तर फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित कर. तू पाहशील की तिची कर्म जसजशी पुढे जात आहेस तसतसं तुला यश मिळत आहे. तुझ्या जीवनातील त्या सर्व काही नकारात्मक गोष्टी दूर जात आहेत आणि सकारात्मक गोष्टी तुझ्या जीवनात अगदी क्षणार्धात प्रवेश करत आहे. कोण म्हणतं की तुमच्यासाठी ते दिव्य होणार नाही? अरे, काही काळातच तुम्ही ते दिव्य देखील प्राप्त करणार आहात. तयार व्हा, कारण तुमच्यासाठी मोठा आनंद येत आहे. अगदी लहानपणापासून पाहिलेले तुमचे स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश आहे. तुम्ही हे स्वीकारत असताना तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडणार आहेत. बाळा, आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी हजर असतो जिथे तू इच्छित काही मागत असतो. ते पूर्ण करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आम्ही तुझ्या पाठीशी उभं असतो. मला तुझी मदत करायची आहे. तुला जर ती हवी आहे तर आत्ताच होय म्हणून ती स्वीकारण्यास तयार हो. बाळा, माझी मदत अगदी योग्य वेळेवर
तुला मिळणार आहे. बाळा, आज तुझ्यासमोर काही कठीण असेल तर ते उद्या नसेल, कारण तुझा देव त्यासाठी कार्य करत आहे. जेव्हा देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने तुला प्राप्त होणार आहेत, तेव्हा ते सर्व नकारात्मक विसरून जा. जेव्हा तुम्ही नकारात्मकतेने भरता, तेव्हा तुम्ही मागे मागे सरकू लागता. पुढे जाण्यासाठी मार्ग दिसत नाहीत. तुमची अव्यवस्था निर्माण होते आणि जेव्हा तुम्ही त्या सर्व नकारात्मक गोष्टींना मागे पाडू लागता, ते विचार करू लागता जे सकारात्मक आहे, तेव्हाच तुमच्यासाठी मार्ग उघडू लागतात. तुमच्या प्रयत्नांमध्येच ते सर्व काही आहे, कारण तुमच्या प्रयत्नातून तुम्हाला यश दिल्या जाणार आहे. पुढे जा, यशस्वी व्हा, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुमच्यासाठी ते यशाचे द्वार उघडणार आहे, जिथे तुम्हाला मोठं यश दिल्या जाणार आहे. कदाचित काही लोक तुमचा हेवा देखील करतील, इतकं यश तुम्हाला दिल्या जाणार आहे. बाळा, स्वतःला कधीही कमकुवत किंवा कमीपणाची भावना मनात येऊ देऊ नको, कारण तू ते सर्व काही करून दाखवू शकतोस जे आज तुझी इच्छा आहे. तुझी इच्छा व्यक्त कर, कारण ती मी पूर्ण करणार आहे. मला माहीत आहे की तू कधीकधी त्या शत्रूंसमोर हरण्याचा त्रास सहन केला आहे, पण आता मात्र तुझ्यासाठी ते भरघोस यश येणार आहे, ज्यामध्ये तुझ्यासाठी भरघोस यश येईल, आनंद येईल, उत्साह येईल आणि तुझ्या कुटुंबासोबत तुम्ही त्या आनंदात असाल जो तुम्ही आज विखुरलेला पाहत आहात. तो सर्व काही एकत्रित करून तुमच्या कुटुंबाच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे. जे येत आहे ते तुमच्यासाठी आनंदाचे आहे. ते स्वीकार करा, आनंदी व्हा. काही भेटवस्तू तुमच्यासाठी मिळणार आहेत. त्या स्वीकार करण्यास तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय देवा, तुमचे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. कधीकधी तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींमधून सुद्धा तुम्हाला आनंद देण्याचा देवाचा प्रयत्न असतो. कधीकधी काही गोष्टी अशा अचानक घडू लागतात, जेव्हा तुमच्या दिशेने तो आनंद प्रवाहित केला जातो. जर तुम्ही अचानक येणाऱ्या आनंदासाठी तयार असाल तर ते स्वीकार करा, कारण ते तुम्हालाच मिळणार आहे. यश मिळणार आहे, सुख मिळणार आहे, तो आनंद मिळणार आहे. पश्चाताप, त्रास, वैताग आणि राग, संताप सर्व काही सोडून द्या, कारण आता तुमचं जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे. तुमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद अधिक केल्या जात आहेत. तुम्ही निवडल्या गेल्या आहात देवाच्या आशीर्वादांसाठी, भरभराटीसाठी आणि त्या आनंदासाठी. तयार व्हा, कारण हे सर्व काही एकत्रित करून स्वामी तुमच्या दिशेने पाठवत आहेत. आज काहीतरी नवीन सुरुवात होईल, जी तुमच्यासाठी अत्यंत शुभ लाभ घेऊन येईल. सुख येत आहेत, स्वागत करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी